नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्री एडे सर तुमचं श्री टकले पाटील क्लासेस शिक्रापूर आणि नेपच्यून स्कॉलर अकॅडमी बाय शहाजी एडे सर या यूट्यूब चॅनलवरती सगळ्यांचं स्वागत करत आहे। आज आपण इयत्ता 5वी विषय बुद्धिमत्ता स्कॉलरशिपमधील घटक क्रमांक 3 क्रम ओळखणे याच्यातील उपघटक 4 चुकीचे पद ओळखणे हा घटक या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत। या घटकामध्ये विविध प्रकारच्या संख्या, मूळ संख्या, बेरीज, वजाबाकी या घटकांचा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे। आपण जो घटक पाहतोय, कुठला घटक पाहतोय? चुकीचे पद ओळखणे, म्हणजे घटक क्रमांक 3 क्रम ओळखणे, त्याच्यामधला उपघटक आहे चुकीचे पद ओळखणे। याच्यात तुम्हाला काय लक्षात ठेवायचंय? आतापर्यंत तुम्ही पाठ केलेले पाढे, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार ह्या 4 क्रिया, त्याच्यानंतर वर्गमूळ, वर्ग, घनमूळ, घन, मूळ संख्या, समसंख्या, त्यांच्या संख्या क्रमाने येणाऱ्या, विषम संख्या, त्याच्यानंतर संख्यामधील वाढत जाणारा टप्पा। वाढत जाणारा टप्पा म्हणजे काय? पटीतल्या संख्या, जसं 2, 4, 6, 8, 10, 12, 14, 16, 18, 20, 22, 24, 26 ह्या 2 काय होतात? वाढत जातात। नंतर मूळ संख्या, घन संख्यांचा क्रम, 1 नंतर किती? 8 नंतर किती? 27 नंतर किती? 64। म्हणजे कोणाचा घन झाला? क्रमाने येणाऱ्या संख्या 1 2 3 4 यांचा घन झाला। याच्यानंतर बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार यांच्यामध्ये होणाऱ्या क्रिया आणि यांची अंकमालिका। यांची अंकमालिका म्हणजे काय? आपण एकत्रित दिलेली होती बघा तुम्हाला, यांचा वर्ग अधिक 1, यांचा वर्ग वजा 1, 2n अधिक 1, 3n अधिक 1, 3n वजा 1, 3nचा घन किंवा nचा घन, ही जी श्रेणी दिलेली आहे ती श्रेणी। याच्यानंतर विसंगत, मग याच्यात प्रश्न कुठला दिला जातो? विसंगत पद ओळखा किंवा वेगळं पद ओळखा, हे आपल्याला काय करता आलं पाहिजे? वेगळं पद ओळखता आलं पाहिजे। याच्यासाठी आपल्याला हा घटक काय करायचा आहे? अभ्यासायचा आहे। आता याच्यावर आधारित आपण उदाहरण पाहणार आहोत। चालू केलंय, इकडे लक्ष द्यायचं। प्रश्न काय आहे बघा, पुढील प्रश्न मालिकेतील चुकीचे पद ओळखायचंय। चुकीचं कोणतं ते ओळखायचंय आपल्याला। मग पहिला प्रश्न काय आहे? 2, 7, 28, 64, 126, 215। आधी डोक्यात घ्यायचंय ह्या संख्या काय दिसतात, म्हणून मग मी तुम्हाला एक सांगितलं होतं, घन संख्या, घनमूळ संख्या ह्या काय करायच्या? पाहायच्या। मग काय येतं बघा, इकडे लक्ष द्या। काय म्हटलंय? 2 ही संख्या तयार झाली कशी? 7 ही संख्या तयार झाली कशी? ती आपल्याला काय करायची आहे? पाहायची आहे। ओके, इकडे लक्ष द्यायचंय। आपण संख्या पाहिल्या की आपल्या लक्षात आलं पाहिजे, काय पाहिल्या की संख्या। आता इथं काय झालंय माहितीये का? 7 ही संख्या दिलेली, पण 7 कोणापेक्षा कमी दिसते? 8 पेक्षा कमी दिसते। 8 पेक्षा कमी दिसते याचा अर्थ काय? 8 ही संख्या काय आहे? घन आहे। कोणाचा घन आहे? 2चा घन आहे। 2चा घन किती? 8। मग 8, मग याचा अर्थ काय झाला? 2चा घन वजा 1 म्हणजे 8 वजा 1 बरोबर किती उत्तर आलं? 7। मग इथं काय लॉजिक लागू शकतं? इथं 1चा घन अधिक 1, 1चा घन किती? 1 अधिक 1 किती झाले? 2। कळलं का लॉजिक? पुढे या। आता इथं काय? 28 आहे। मग इथं संख्या कोणती आली रे? 1 2, म्हणजे इथं पण क्रमाने संख्या कोणती असणार? 3। मग इथं काय येणार? 3चा घन अधिक 1, 3चा घन 27 अधिक 1 म्हणजे उत्तर किती आलं बाळांनो? 28। कळलं? आता पुढे या, 64। आता 3 नंतर कोण येणार आहे माहितीये? 4। मग 4चा जर घन केला आणि त्याच्यातून आता इथं काय केलं? वजा केलं, इथं पण आपण वजा करून पाहूया। किती करायची? 4चा घन किती आहे? 64, आणि 64 वजा 1 किती? 63। पण इथं तर त्यांनी 64 दिलंय, म्हणजे याचा अर्थ काय झाला रे? चुकीचं पद कोणतं सापडलं? चुकीचं पद कोणतं सापडलं तुमचं या ठिकाणी? 64 सापडलेलं आहे। कळलं का? कोणतं सापडलं? 64। आता पुढे जाऊन बघू बरं। हे बघा इथं 5, 5चा घन अधिक 1, 5चा घन किती झाला? 125 अधिक 1 किती? 126। म्हणजे पुढची क्रमानं काय होते?
लागते. पण इथं मध्ये मात्र काय झालं माहितीये का, आता 64 हा काय आहे, 8चा वर्ग आहे. काय आहे, 8चा वर्ग. पण घनाचा विचार केला तर 4चा घन 64 आहे वजा 1. पण इथं ह्यांनी काय केलं माहितीये, 64 अधिक 0 केलं, 4चा घन अधिक 0 केलं, तरी उत्तर किती येणार आहे, 64. म्हणजेच इथं हे लॉजिक लागत नाही. वजा केलं काय आणि अधिक केलं काय, किती यायला पाहिजे उत्तर, 63 यायला पाहिजे, पण येत नाही. म्हणून वेगळा कोणता आहे, 64. आणि म्हणून मी इथं उत्तर लिहितो बघा, तुमचं उत्तर किती, 64. लक्षात आलं. पुढे जायची गरज नाही, कारण पुढं काय आहे, 215. 215 म्हणजे कोणाचा घन, इथं 5 आहे म्हणजे हा 6, 6चा घन 216, आणि 216 मधून एक वजा केला म्हणजे किती आले, 215. कळलं. आता दुसरा प्रश्न आहे बघा, 11, 27, 51, 83, 102, 171. आणि हा प्रश्न कधी विचारलेला आहे, 2018 मध्ये पेपर मध्ये विचारलेला आहे. कधी विचारलेला आहे, 2018. मग आता काय येईल बरं लॉजिक लावायला, लावा, कोण लावतोय, 11. 11ची फोड कशी करता येईल माहितीये का, 11ची फोड 9 अधिक 2, 9 म्हणजे कोणाचा वर्ग, 3चा वर्ग. कळतंय का. मग ह्यालाच आपण असं लिहू शकतो, 3चा वर्ग अधिक 2, 3चा वर्ग 9, 9 अधिक 2, उत्तर किती आलं, 11. चला पुढे या, 27. 27 कसं तयार झालं रे, 5चा वर्ग अधिक 2, 5चा वर्ग किती, 25, 25 अधिक 2 किती भेटले, 27. कळलं. पुढे या, आता हे 5 झाले. आता याच्या पुढे कोण आहे, 5 नंतर 3 आणि 5 संख्या कोणत्या सापडल्या रे, विषम संख्या आहेत. आणखी दुसरा शब्द काय सांगता येईल तुम्हाला, मूळ संख्या पण आहेत, बरोबर आहे. मग आपल्याला काय करता येईल इथं, 7. मग 7चा वर्ग अधिक 2, 7चा वर्ग किती, 49, 49 अधिक 2 किती झाले बाळांनो, 51. नंतर 83, 83. मग आता इथं काय करता येईल तुम्हाला माहितीये, 9चा वर्ग अधिक 2, 9चा वर्ग 81, 81 अधिक 2, उत्तर किती भेटलं, 83. म्हणजे इथं सगळा क्रमानं काय झालेला आहे, नियम लागू झालेला आहे. आता पुढे चाललोय आपण, 102. मग इथं 9 आले, 9 नंतर कोणती संख्या पाहिजे होती रे, 2 2 चा फरक आहे ना, 3, 5, 7, 9. म्हणजे इथं किती यायला पाहिजे बाळांनो, 11. 11चा वर्ग अधिक 2, 11चा वर्ग किती रे, 121 अधिक 2, म्हणजे उत्तर किती यायला पाहिजे होतं, 123. पण इथं उत्तर किती आहे, 102. उत्तर किती आहे इथं, 102 उत्तर आहे. म्हणजेच चुकीचा पर्याय किंवा चुकीचं पद कोणतं आहे, 102 हे चुकीचं पद आहे. कळलं. पुढचं लॉजिक लागते का बघा बरं, 171 ला लागतंय का बघा. 11 नंतर 2चा फरक असणारी संख्या कोणती रे, 13. 13चा वर्ग अधिक 2, 13चा वर्ग 169 अधिक 2 किती झाले रे, 171. म्हणजे लागू होतोय, फक्त इथेच लागत नाही. आणि म्हणून उत्तर तुमचं किती झालं मित्रांनो, 102 हे चुकीचं पद आहे याच्यामध्ये. कळलं का. तिसरा प्रश्न आहे, काय आहे, तिसरा प्रश्न दिलेला आहे. काय दिलाय बघा, 26, 37, 50, 63, 86 आणि 109. 2017 साली पेपरला विचारलेला आहे. आता इकडे लक्ष द्यायचं काम करायचंय. 26, 37 बेरीज करून बघा, वजाबाकी करून बघा, संख्या बघा, मूळ संख्या बघा, समसंख्या बघा, त्रिकोणी संख्या बघा. मग अगोदर या दोघांमधला फरक घेऊन बघू आपण काय दिसतोय. या दोघांमधला फरक कितीचा फरक आहे, 7 मधून 6 गेले 1 राहिले, 3 मधून 2 गेले किती राहिले 1, 11चा फरक सापडला. पुढे या दोघांमध्ये 50 आणि 37 10तून 7 गेले कितीचा फरक सापडला, 13चा. या दोघांमध्ये फरक कितीचा सापडला बघा, या दोघांमध्ये फरक कितीचा आहे, 13. या दोघांमध्ये फरक बघा कितीचा आहे, 23. कितीचा फरक आहे, 23. या दोघांमध्ये फरक बघा कितीचा आहे, 23.
23च आहे. 9 मधून 6 गेले, 3 राहिले, 10तून 8 गेले, 2 राहिले. मग झालं काय ते कळतंय? ही जी संख्या आहे ना 11, 13 कुठली संख्या आहे रे बाबांनो? मूळ संख्या. त्या मूळ संख्या आहेत. मग 13 नंतर मूळ संख्या कोणती पाहिजे होती? 15. मग 13, 50 आणि 15 इथं किती पाहिजे होते? फरक 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 13 नंतर संख्या कोणती सांगितलेली आहे? 15 नाहीयेत, म्हणजे फरक नाहीये. यांच्यामध्ये 17 संख्या आहे. कोणती? 11 नंतर 13, 13 नंतर मूळ संख्या जी आहे तर ती कुठली आहे? 17. मग 17 आणि हे बघा 50 आणि 17 किती झाले? 67. म्हणजे इथं किती पाहिजे होते? 67 पाहिजे होते. आणि मग 86 आणि 67 यांच्यातला फरक आपल्याला काय झाला असता? घेता आला असता. आणि म्हणून 63 ही संख्या तुमची काय आहे? वेगळी आहे. म्हणजे इथं तुमचा फरक जो आहे तो कितीचा फरक झाला असता? 19चा. याच्यानंतर पुढे गेलात तर इथं कितीचा झाला असता? 23चा फरक. म्हणून उत्तर जे आहे तुमचं ते उत्तर कोणतं आहे बाळांनो? 63. वेगळा कोणता आहे कळलं का? 63. का बरं? ठीक आहे. ह्या दोघातला फरक दिला, ह्या दोघातला फरक 13, मग ह्या दोघातला फरक कितीचा पाहिजे होता? 17. कळलं? हे तुम्ही त्याचं काय करायचं? स्पष्टीकरण लिहायचं. कळलं का? हा फरक दाखवला ना, इथं लिहून देतो ना मी. फरक आहे. कुठला फरक आहे? मूळ संख्यांचा. कुठला फरक आहे? मूळ संख्यांचा. आता चौथा प्रश्न बघा. 3, 11, 27, 57, 123, 251, 2019 ला विचारलेला हा काय आहे? क्वेश्चन आहे. बघा आता इकडं लक्ष द्यायचं काम करायचंय. 3 आणि 11 याच्यात फरक कितीचा रे? 8. म्हणजेच प्लस. या दोघांमध्ये फरक कितीचा आहे रे? 7 मधून 1 गेला, किती राहिला? 6. 2तून 1 गेला, 16. म्हणजे काय झालं रे? 16 आले. आता इथं बघूया आपण यांच्यातली फरक कितीचा आहे? 7 मधून किती गेले? 30. या दोघांमधला फरक बघा किती आला? फरक किती आला? 13. 13तून 7 गेले, किती राहिले? 6. बरोबर का? आणि 11तून 5 गेले, किती राहिले? 6. 66. कळलं? याच्यानंतर या दोघांमधला फरक बघा कितीचा फरक आहे? या दोघांमधला फरक कितीचा आहे? 11. 11तून 3 गेले, किती राहिले? 8. 4 मधून 2 गेले, किती राहिले? 2. आणि 2 मधून 1 गेला, किती राहिला? 1. मग तुमच्या लक्षात येतंय? हे बघा काय लक्षात येतंय का तुमच्या? वेगळा कोणता आहे? 8 दुने 16. 16 दुने काय पाहिजे होतं? 32. कळतंय का? 32 दुने काय पाहिजे होतं? 64. आणि 64च्या दुप्पट 128 आहेत की. मग इथं 32 पाहिजे होते आणि इथं किती पाहिजे होते? 64. आणि 64 ला 2 ने गुणलं तर किती आले असते? 128. इथं 16 ला 2 ने गुणलं तर किती आले असते? 32. पण झालं काय? 30 आहेत. याचा अर्थ वेगळा कोण? 57. वेगळा कोण? 57. कळलं का? म्हणजेच स्पष्टीकरण लिहिताना कसं लिहायला पाहिजे? 8च्या पटीतील संख्या. कोणाच्या? 8च्या पटीतील संख्या. आणि उत्तर याचं किती आहे? 57. तो वेगळा ओळखायचा आहे, चुकीचं पद ओळखायचं आहे आपल्याला. म्हणून 57 तुमचा काय आहे? वेगळा. बघा 5वा प्रश्न आहे. काय दिलेला आहे? 3, 4, 6, 10, 22 आणि 34. मग आता इकडे लक्ष द्या. 3 अधिक 1 किती आलं उत्तर? 4. कळलं? याच्यानंतर 4 अधिक 2 किती आलं उत्तर? 6. याच्यानंतर पुढं काय यायला पाहिजे? 6 अधिक किती? 6 अधिक वेगळं कोणता शब्द याच्यामध्ये तो शोधायचा आहे ना आपल्याला. 6 अधिक 4 उत्तर किती आलं? 10. मग आणखीन काय करता येईल बरं? दुप्पट चाललोय ना आपलं करत. हे बघा ना
इथं किती घेतलं होतं तुम्ही 2. आता इथं काय केलं 2 ची दुप्पट केली 4 ची त्याच्यात मिळवली म्हणजे किती झाले 6 अधिक 4 10 झाले. आता याच्यानंतर कोणाची दुप्पट करायची 4 ची दुप्पट. मग काय होईल माहिती 10 अधिक 4 ची दुप्पट किती 8 म्हणजे उत्तर किती यायला पाहिजे 18. पण आलं कोणतं 22. पुढची संख्या बरोबर येते का बघा बरं 18. 18 अधिक 8 ची दुप्पट किती 16. मग उत्तर किती आलं 34. आलं बरोबर. कळलं का. म्हणजेच इथं तुमचं चुकीचं पद कोणतं आहे उत्तर 22. कळलं. 6व्या प्रश्नात या. आता लावा बरं डोकं थोडं. बघा इकडं आता काय काय करतात डावीकडून उजवीकडे जातात काय उजवीकडून डावीकडे जातात. आपण जर इकडून इकडे आलो तर स्वतः सोपं जाईल उजवीकडून डावीकडे. हे बघा 3 दुने 6 6 दुने 12 12 दुने 24 यायला पाहिजे पण इथं किती आलेत 26. 24 दुने हे बघा किती आले 48 आणि 48 दुने किती आले 96. झालं उत्तर. कळलं. आता काय काय करतील माहिती का 96 ला 2 ने भागतील 48 48 ला 2 ने भागतील 24 24 ला 2 ने भागतील 12 12 ला 2 ने भागतील 6 6 ला 2 ने भागतील 3. गुणाकार आणि भागाकार ह्या एकमेकांच्या व्यस्त क्रिया असतात म्हणजे त्याला विरुद्ध क्रिया म्हणतो आपण. काय म्हणतो विरुद्ध क्रिया. म्हणजे तुमचं उत्तर काय आलं 26 हे उत्तर आहे. कळलं. घ्या लिहून पटकन. बघा 7वा प्रश्न आहे. काय दिलाय 714 815 1116 1317 1518. वेगळा कोणता आहे तो शोधायचा आहे आपल्याला. कसं शोधायचं लक्ष द्या. खालच्या सगळ्या संख्या क्रमानं आल्यात 11 15 16 17 18. वर्षात काय बदल झालाय का तो पाहू. 7 मध्ये किती मिळवले 1 म्हणजे 8 बरोबर. इकडून या यांच्यामधला फरक कितीचा आहे 2. या दोघांमधला फरक कितीचा आहे 2 म्हणजे या दोघांमधला पण फरक कितीचा पाहिजे होता 2 चा पाहिजे होता. पण कितीचा आलाय फरक त्याच्यात आला 3 चा म्हणजे वेगळा कोण 815. कळलं. एखादा असाही म्हणेल 7 9 11 13 15 ह्या कोणत्या संख्या आहेत विषम संख्या का मूळ संख्या विषम पण आहे आणि मूळ पण संख्या आहे. पण 9 कुठे ह्याच्यात मूळ यायला मूळ विषम संख्या आहे ना 9. कळलं का. ते नाही लागू पडणार. मग 8 ही संख्या कोणती दिसते समय. 7 विषम आहे 11 विषम 13 विषम आणि 15 पण विषम आणि इथं 8 काय दिसतोय सम. वेगळं लॉजिक. कळलं का. म्हणजे हे उत्तर काय आहे याचं 8/15. कळलं. फरक करत गेला असता तर 9 पाहिजे होता पण त्यांनी 8 दिले त्याच्यामुळे हे उत्तर चुकीचं आहे 8/15. इकडे या फरक घेतलाय म्हणजेच काय केलंय आपण इथं अपूर्णांकाचा अंश 2 ने वाढवत गेलाय तर छेद 1 ने वाढवत गेलाय. बघा याचा पण केला ना विचार. 14 ने 1 15 इकडं 15 ने 1 16 इकडं 16 ने 1 17 आणि इकडे किती झाले 1 18. म्हणजेच काय झालं अपूर्णांकाचा अंश 1 ने नाही अंश 2 ने वाढवतोय. अंश 2 ने वाढतो तर छेद 1 ने वाढतो. 8वा प्रश्न आहे बघा 401 512 623 735 845 900
56 यांच्यातून आपल्याला काय करायचं आहे, वेगळं शोधायचं आहे. मग वेगळा शोधायचं म्हणल्यावर कसं करणार, मागून पुढे येऊ जरा. संख्यांचा क्रम कसा दिलाय त्यांनी, उतरता क्रम आहे चढता क्रम आहे, हे दोन्ही तुमच्या काय आले पाहिजे, लक्षात आले पाहिजे. मग ह्या दोघांमधला अगोदर करून बघू आपण. कितीचा फरक आहे बघा, 6तून 5 गेले 1, 5 मधून 4 गेला 1, 9 मधून 8 गेला 1. इकडे या, 5 मधून 5 गेले 0, 4 मधून 3 गेला 1, 8 मधून 7 गेले 1. कितीचा फरक सापडला या दोघांमध्ये, 110चा. याच्यात या, 5 मधून 3 गेले 2, 3 मधून 2 गेला 1, 7 मधून 6 गेला 1. इकडे या, हा यांचा फरक झाला, हा यांचा फरक झाला, हा याचा फरक आहे, हा याचा फरक आहे. आता ह्या दोघांमधला फरक, 3 मधून 2 गेला 1, 2 मधून 1 गेले 1, 6 मधून 5 गेले 1, हा यांचा फरक. आता याच्यात या, 2 मधून 1 गेला 1, 1 मधून 0 1, 5 मधून 4 1, याच्यातला फरक. म्हणजे काय लक्षात येतोय तुमच्या, ही संख्या जी आहे ती काय आहे, वेगळी आहे. इथं कितीचा फरक पाहिजे होता, 1चा फरक, पण नाही 112चा दिलाय, 111चा फरक पाहिजे होता. म्हणून वेगळा संख्या कोणती सापडली, वेगळं पद 735. उत्तर भेटलं 735. कळलं, उत्तर वेगळं कोणतं आहे, 735. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला काय लिहिता येईल, 111 न वाढत जाणारा क्रम. स्पष्टीकरण काय म्हणता येईल तुम्हाला, 111 ने वाढत जाणारा, कितीनं, 111 ने वाढत जाणारा संख्यांचा क्रम. कळलं, स्पष्टीकरण व्यवस्थित लिहून घेत जा, चुकीचं लिहू नका. बघा 9वा प्रश्न आहे, 3 13 23 33 53 73. बरोबर. आता या संख्या कोणत्या आहेत त्या शोधायच्या. कोणत्या संख्यात बरं, या मूळ संख्यांचा क्रम आहे. कुठल्या संख्यांचा क्रम आहे, मूळ. पण 3 मूळ संख्या आहेत, 13 मूळ संख्या आहेत, 23 मूळ संख्या आहेत, 53 पण मूळ आहे आणि 73 पण मूळ संख्या आहे. 33 ही मूळ संख्या आहे का, 33 ही मूळ संख्या आहे का, नाही. मग इथं काय म्हणता येईल, मूळ संख्यांचा क्रम. त्याच्यातही आणखीन एकक स्थानी 3 3 3 येणारी काय आहे, मूळ संख्या. आणि म्हणून उत्तर 33. 10वा प्रश्न, बघा या दोघांमध्ये फरक कितीचा रे, 10. या दोघांमध्ये फरक कितीचा रे, 2तून 2 गेले 0 राहिले, 3 मधून 2 गेले किती राहिला, 1. इकडं 2तून 2 गेले 0, इथं किती राहतील रे, 22 मधून 2 गेले किती राहिले, इथं 20 राहतात. किती राहतात, 20. इकडं या दोघांमध्ये कितीचा फरक आहे, 30. या दोघांमध्ये 30, या दोघांमध्ये 40, या दोघांमध्ये 50. म्हणजे झालं काय रे, इकडला फरक 10 30 40 50 आणि इकडला हा काय आहे, या दोघांमधला 20चा फरक आहे. आणि म्हणून वेगळा कोणता, 22. ही संख्या काय आहे, वेगळी. म्हणजे उत्तर 22. उत्तर काय आहे, 22. हे काय दिलं इथं आपण, फरक दिलाय. फरक डोक्यात ठेवायचा. हा मूळ संख्यांचा काय आहे, क्रम दिलेला आहे. अशा प्रकारे हा टॉपिक मित्रांनो या ठिकाणी संपलेला आहे. याचा स्वाध्याय तुम्ही तुमच्या वहीमध्ये व्यवस्थित सोडून घ्यायचा आहे. त्याचबरोबर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडलेला असेल तर तुम्ही तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. याचबरोबर
नेपच्यून स्कॉलर अकॅडमी बाय शहाजी एडे सर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. त्याचबरोबर शेजारील असणाऱ्या बेल आयकॉनचं बटनही दाबायला विसरू नका. म्हणजे तुम्हाला इथून पुढचे सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत जाईल आणि तुम्हाला ते व्हिडिओ पाहायला मिळतील. ओके, धन्यवाद. या ठिकाणी आपण काय करूया, थांबूया.